थेट जाणार आहोत. आदित्य ठाकरे बोलतायत तिकडे. गेल्या एक आठवड्यात देशभरातून अनेक जिल्ह्यातून अशा घटना तर समोर यायला लागल्यात, महिला बोलायला लागल्यात. मला वाटतं अपेक्षा हीच आहे की जी न्याय प्रक्रिया आहे ती लवकर याच्यावर न्याय देईल महिलांना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शक्ती कायदा जो 2020मध्ये महाविकास आघाडी सरकारने मांडला होता, 2021मध्ये पारित केला. 21 पासून आत्तापर्यंत म्हणजे 3 वर्ष आपण साधारण पाहतोय की राष्ट्रपती महोदयांकडे हा कायदा प्रलंबित आहे. त्याच्यावर लवकर मंजुरी मिळावी ह्याच्यासाठी आम्ही सगळेच लोक मागणी करत आहोत. लाडकी बहिणीच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची टीका होत असताना आता जो महिला बालकल्याण विभागासाठी 3% राखीव निधी होता त्यातला आता 1% निधी हा लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी पळवला जातोय. महाविकास आघाडीच्या काळामध्ये हा सगळा निर्णय झालेला होता, आता हा निधी पळवला नाही. तर ही टक्केवारी मला वाटतं घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना जास्ती माहिती असते. पण लाडकी बहीणसोबत आम्हाला सुरक्षित बहीण देखील पाहिजे. काल जर आपण पाहिलं असेल तर बदलापूर इथे काल आणि परवा ह्या 2 दिवसामध्ये मिंदेंचेच एक नेते आहेत वामन म्हात्रे, त्यांनी सांगितलं होतं, रिपोर्टरनंच विचारलं होतं, तू अशी का रिपोर्ट करतेस, तुझा रेप झालाय. मला वाटतं तिकडच्या तिकडे त्यांना अटक व्हायला पाहिजे होती. दुसरी गोष्ट, काल मी ऐकलं रिपोर्टरवर FIR टाकण्याची आता प्रक्रिया सुरू झालेली आहे. हे भयानक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जे आंदोलन करते होते, आंदोलन कोणासाठी करत होते तर एका गरोदर महिलेसाठी जिला 10 तास बसवलं पोलीस स्टेशनमध्ये, त्या 300 लोकांवर FIR टाकलेत. त्यांना जास्ती कस्टडी मिळाली. आणि ज्यांनी मूळ ती घटना म्हणजे घडवून आणली, तो जो कोणी राक्षस होता, त्याला किती 2 की 3 दिवसाची सजा आहे आत्ता तरी. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींवर आपण लक्ष देणं गरजेचं आहे की आपल्या देशात नक्की चालले तरी काय. काल BJPचे एक MLA बोलले आहेत की ही सगळी राजकीय घटना होती. मुख्यमंत्री स्वतः बोलले आहेत की हे सगळं राजकीय होतं. आणि काल तर मला वाटतं सांगितलं की 2-3 महिन्यापूर्वी कोणातरी फाशी पण दिली. हे तुम्ही तरी ऐकलंय का कोणीतरी? कारण फाशीसारखा जो निकाल असतो तो देशात एवढा मोठा असतो की आपल्यामध्ये खूप चर्चा होते, अपीलात जातं, सगळं काही होतं, राष्ट्रपती महोदयांपर्यंत पोचतं. काल जे स्वतः खोटं बोललेले आहेत घटनाबाह्य मुख्यमंत्री, त्याच्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिलं तर 2 महिन्यापूर्वी की 3-4 महिन्यापूर्वी हे सांगावं, कारण त्याच्यात त्यांची गफलत झालेली नेहमीसारखी. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही 2 महिन्यात सगळं काही निकाल लावला आणि फाशी दिली. कोणाला दिली, कशाबद्दल दिली, कधीची केस होती, कशी झाली ही फाशी, कुठे दिली ही फाशी, हे सगळं त्यांनी लोकांना सांगावं. कारण ते एवढं खोटं बोलत चाललेलं तर आम्हाला माहिती होतं त्यांच्यात किती खोटेपण आहे, पण तो आता जग जाहीर होतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो, हे सगळं वातावरण बनत असताना त्यांना जे वाटते की राजकीय मला वाटतं ही गोष्ट राजकीय पक्षांनी ह्याच्यात आता उतरणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत शक्ती कायदा पास होत नाही केंद्र सरकारकडून किंवा राष्ट्रपती महोदयांकडून, तोपर्यंत ही परिस्थिती अशीच राहील. MPSCच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे. MPSC परीक्षा पुढे ढकलावी. मला वाटतं हे आंदोलन आपण पाहिलं असेल, 2022 असेल, 23 असेल आणि आत्ता पण. मागच्या वर्षी देखील जी आश्वासनं दिली होती, यावर्षी देखील जी आश्वासनं दिली होती, आम्ही सगळे ह्याच्यावर बोलतोय. आंदोलनात काही जण जात आहेत. मला वाटतं पवारसाहेब देखील आमच्या वतीने, सगळ्यांच्या इंडिया आघाडीच्या वतीने जात आहेत. पण हे सगळं होत असताना मूलभूत प्रश्न हाच राहतो की परत ह्या विद्यार्थ्यांना ही आंदोलनं का करावी लागतात. काही बेसिक ज्या गरजा आहेत, बेसिक ज्या गोष्टी की 2 पेपर एका दिवशी होऊ नयेत. आता IBPS आणि ही जी परीक्षा आहे ती एकाच वेळी तुम्ही घडवून आणताय. ह्या बेसिक गोष्टी ज्या MPSCला कळायला पाहिजेत. पण परत आंदोलन होतात, आंदोलन चिघळायला लागतात. ह्याच्यावर सगळेच राजकीय नेते बोलत आहेत. सरकार दाखवतं तरी की त्यांना हे सगळं दिसतंय, पण हे सगळं होऊन अजूनही नोटिफिकेशन काही निघालं नाही. तसंच मुंबई महानगरपालिकेचं देखील अजून एक असंच आज पत्र लिहिलं मी ह्याच भरती कारणाने. आणि तुम्ही परिस्थिती बघा, महाराष्ट्रात आज आपण पाहतोय की उद्योग क्षेत्रात तर कुठेही आपण काही गरुड झेप ह्या गेल्या 2 वर्षात घेतली नाही आहे. नवे रोजगार निर्माण होत नाही आहेत, नवे नोकऱ्यांच्या संधी येत नाहीत. आणि हे का बाजूला होत असताना जे कोणी स्पर्धा परीक्षेला जातात त्याला देखील आंदोलन करायला लागतं. म्हणजे नोकऱ्या तरुणांनी घ्यायच्या की नाही घ्यायच्या. आदित्य साहेब, आदिवासी एक मिनिट, हे चालतं. आदिवासी विद्यार्थ्यांचं देखील कालपासून आंदोलन सुरू आहे. 22 दिवस झाले उपोषण सुरू आहे. कालपासून रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. नाशिक गुजरात महामार्ग देखील कालपासून ठप्प झाला. म्हणजे आपण हाच विचार करा, आज तरुणांना रस्त्यावर यायला लागतंय आंदोलन करण्यासाठी. का तर नोकऱ्या आणि स्पर्धा परीक्षा. आज महिलांना रस्त्यावर यायला लागतंय का तर सुरक्षा. आम्ही हे तर सांगितलंच आहे, लाडली बहीणला आम्ही वाढीव तर देऊच निधी, पण त्याच सोबत सुरक्षा देखील देणं गरजेचं आहे. त्या देखील आज रस्त्यावर आहेत. शेतकरी आज आपण पाहतोय आत्महत्या काही थांबत नाही आहेत. मग नक्की या राज्यात खुश आहे तरी कोण या सरकारबरोबर? जे 50 खोकेवाले आहेत त्यांचं सगळं आनंदात चाललं असेल, पण आज जनताच रस्त्यात. हेच आहे. आणि खरं तर हे गुन्हे दाखल झालेच कशासाठी? म्हणजे एखादं कोणती महिला सुरक्षेसाठी आंदोलन करत आहे, 3 की 4 वर्षाच्या मुलींवर जेव्हा असे अत्याचार होतात, त्याच्या विरुद्ध कोणतरी आंदोलन करतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल करता तुम्ही. आणि 300 लोकांना आत घेता. हे हा कुठचं नाही बरं. काल आम्ही तो व्हिडिओ बघितला, जसं त्यांची परेड केली गेली, जणू काही हेच बलात्कार आहेत. आणि आपण हे पाहतोय की ह्या देशामध्ये भाजपने अशी प्रथा एक पाडलेली आहे, बिल्किस बानो जातपात धर्म न बघता महिला होती,
तिच्या बलात्कारांचं जे स्वागत करतात, औक्षण करतात, त्यांना प्रचारात फिरवतात, त्यांच्याकडून आम्ही काय नाही अपेक्षा करू? जे प्रधानमंत्री महोदय स्वतः रेवण्णाच्या प्रचाराला जातात, हजारो महिलांवर ज्यांनी अत्याचार केलेत, त्यांच्याकडून आम्ही काय नाही अपेक्षा करायची? आणि आज हेच आहे म्हणून देश प्रश्न विचारत आहे की हा बदल आता घडवणं गरजेचं आहे. 24 तारखेला कारण बरोबर आहे, कारण घटनाबाह्य मुख्यमंत्री प्रत्येक ह्याच्यात राजकारणच बघतात. त्यांनी खरं तर काल येऊन उत्तर द्यायला पाहिजे होतं. ते स्वतः कुठे होते? स्वतःच्या फार्म हाऊसवर होते. पौर्णिमा होती म्हणून फार्म हाऊसला गेले शेती करायला. मला माहीत नाही कुठच्या प्रकारची शेती आहे. दुसरं म्हणजे गृहमंत्री कुठे होते? दिल्लीत होते राजकीय चर्चा करायला. मग बदलापूरमध्ये का नाही गेले हे लोक? त्याच्यावर उत्तर का नाही आली? एकतर 7 दिवसाचा विलंब आपण पाहतोय, म्हणजे घटना घडण्यामध्ये आणि FIR दाखल होण्यात, तेही 10 तास बसवल्यानंतर ह्याच्याविरुद्ध जर कोणी रस्त्यावर उतरलं, मग ते राजकीय पक्ष असो किंवा नसो, बाहेरचे असो किंवा आतले असो, परदेशातले जरी असतील, घटना जी घडलेली आहे ती भयानक आहेच. आणि त्याच्यावर जी सरकारचं रिॲक्शन आहे, वामन म्हात्रेंची रिॲक्शन असेल, किसन कथोरेंची रिॲक्शन असेल, मुख्यमंत्र्यांची घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांची रिॲक्शन असेल, ही भयानक आहे. खरं तर ह्यांच्यावर FIR झाले पाहिजेत, पण उचलतात कोणाला? आंदोलकांना. ज्यांनी जो अत्याचारी आहे, जो त्याच्यातला तो कोण अंकुश की काय त्याचं नाव आहे, त्याला 2 मिनिटं त्या बदलापूरच्या क्राऊडमध्ये सोडून द्या ना, सोडा त्या चौकामध्ये, मग आम्ही न्याय देऊ त्यांना. आपण कालच्या भाषणात देखील मुख्यमंत्र्यांच्या शेतीवर प्रश्न उपस्थित केला होता. अमावस्या पौर्णिमेला नेमकं आपल्याला नाही, माझं हे ऑब्झर्वेशन आहे की त्यांची शेती जी सुपरफास्ट शेती चालली आहे, 3 हेलिपॅड झालेत. महाराष्ट्रातला शेतकरी आज आत्महत्या करतोय, त्याच्या पिकाला भाव नाही आहे. पण आपण आज मालाला भाव नाही आहे, पण तरी देखील एकच शेतकरी असे आहेत ज्यांच्या शेतात 3 हेलिपॅड आलेत. गाव अख्खं आता ते विकत घ्यायला निघालेले आहेत आणि ते 2च दिवशी जातात. रात्री की दिवसात मला माहीत नाही, तेवढं ऑब्झर्वेशन नाही केलं मी, पण चंद्राच्या ह्याच्यावर जातात तिथं. मला माहीत नाही काय कशी शेती. आदित्य साहेब, पूजा खेडकर प्रकरण आपण बघतोय राज्य सरकारवर जोरदार टीका केलेली आहे. तर कुणाला फाशी दिली, कधी दिली हे शिंदेंनी सांगावं. फाशीसारखी घटना ही खूप मोठी असते, ज्याच्यावरती संपूर्ण देशभरात चर्चा होते. मात्र गेल्या 2 महिन्यात अशी कोणती फाशी दिली हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगावं असं म्हटलेलं आहे. तर कोणती आधुनिक शेती करायला ते जातात माहिती नाही असं म्हणत जोरदार टोला मुख्यमंत्र्यांना लगावलाय.